2-2.5 तासामध्ये आमचं सगळं काम होतं. म्हणजे एक शेळी 1.5 वर्षाला 1,20,000 रुपये इतकं उत्पन्न 100% देते. 2-2.5 तासामध्ये आमचं सगळं काम होतं. म्हणजे तुम्हाला शेळ्या आणतानीच स्टॉल फिडिंगवाले आणा. तुम्ही रानात चालणाऱ्या शेळ्या आणून त्यांना जर बंदिस्त केलं तर तो प्लॅन सक्सेस होत नाही. शेळी पालन हा धंदा तसाही फायद्याचाच आहे. तुम्ही गावरान करा किंवा बिटलच्या करा. आता ही ज्या शेळ्यांनी जे खाल्लेला नसेल, जर जास्त खाणाऱ्या ज्या शेळ्या असतात ते उरलेलं त्या शेळ्यांना टाकतो आणि त्यांच्याकडून जे राहिलेलं असेल ते आम्ही खाली गाईला टाकतो. म्हणजे आमच्याकडचा जो चारा आहे त्यातली काडी वायाला जात नाही. हे बघू शकता, कारण की याच्यातून बराबर जर वरून लेंड्या पडल्या तर याच्यावर पडतात आणि इथून बराबर इथं पडतात. म्हणजे अख्खा हा जो याच्या खालचा परिसर आहे हा अख्खा झाडायची काही गरज नाही फक्त. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण रुईगोंद पिरफाटा या ठिकाणी शशिकांत आल्हाट यांच्या गोट फार्मवर आलेलो आहे. तर या ठिकाणी बिटल जातीच्या शेळ्या आहेत, त्यांचा त्यांनी फार्म चालू केलेला आहे. तर चला भेटूया त्यांच्याशी. नमस्कार. मी प्रथमतः तुमच्या कामधेनू पशुसेवा यूट्यूब चॅनलचं धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या सार्थक गोट फार्मला व्हिजिट दिलेली आहे. माझं नाव शशिकांत आल्हाट, गाव रुईगावान, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही बिटल जातीच्या शेळ्यांची निवड केलेली आहे आणि हा गोट फार्म सुरू करण्यापूर्वी आम्ही एक 2 वर्षापूर्वी गावरान शेळ्यांपासून सुरुवात केलेली. बरं, ठीक आहे. त्यावेळेस किती शेळ्या होत्या तुमच्याकडं? आम्ही सुरुवात करताना 4 शेळ्या गावरान शेळ्या घेऊन आलो आणि साधारणतः वर्षभर आम्ही त्या शेळ्या आणल्या. पण त्यामध्ये आम्हाला एक जाणवलं की आम्ही त्या शेळ्या आणल्या होत्या त्या बाजारातून आणलेल्या आणि बाजारातून शेळ्या आणलेल्या त्या म्हणजे रानात चरणाऱ्या शेळ्या असतात आणि आम्ही त्यांना स्टॉल फिडिंगच्या उद्देशाने म्हणजे आम्ही सुरुवात केली. पण रानात चरणाऱ्या शेळ्या स्टॉल फिडिंगला सूट होत नाहीत. बरोबर, त्या सेटच होत नाहीत आणि त्यामध्ये आम्ही साधारणतः 1 वर्षभर आम्ही त्या शेळ्या पाळल्यानंतर सांभाळल्यानंतर आम्हाला त्यातून म्हणजे निम्मासुद्धा त्याच्यातून प्रॉफिट मिळाला नाही. इवन आम्हाला त्या निम्म्या किमतीवर परत विकाव्या लागल्या आणि त्यानंतर मग हे सगळं करत असताना आम्ही नवीन कुठल्या जातीच्या शेळ्या आपल्याला म्हणजे करता येईल असं हे करत असताना आम्हाला बिटल जातीच्या शेळ्यांची आम्ही निवड केली. तर सर, तुमच्या फार्ममध्ये ब्रीडर कोणता आहे तो दाखवा बरं जरा. आपल्याकडे सिकंदर नावाचा हा खाली ब्लड लाईनचा ब्रीडर आहे. त्याचा बाप सम्राट आहे, लोंढेंकडचा सम्राट. त्याचं पिल्लू हे आता हे 2 वर्षाचा पिल्लू आणि याचं वजन किती असेल अंदाजे सांगू शकता तुम्ही? वजन आता 80+ असेल आणि हाईट ही 45+. 45. याचे हे जे कान आहे जितके मोठे हे किती इंचाचे असतील बरं अंदाजे? कान हे 19 इंच कान आहे. 19 इंचाचे कान आहेत. कानही खूप मोठे आहेत. आता हे जवळ जवळ बघायला गेलं तर हे तुमच्या हाईट इतकीच त्याची हाईट आहे. नॉर्मल उभा राहिलेला आहे. बरोबर. हे बघा, हा यांचा जो ब्रीडर आहे हा नॉर्मल उभा राहिलेला असून देखील त्यांच्या हाईट इतका दिसतोय. म्हणजे खूप मोठा ब्रीडर आहे हा. आता सर्वप्रथम तुम्हाला कसं काय कळलं की बाबा बिटलच निवडावं म्हणून? यूट्यूब चॅनल आणि असे फेसबुक याच्यातून आम्ही जेव्हा वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज पाहत होतो किंवा शेड पाहत होतो, त्यातून म्हणजे बिटलपासून चांगला बेनिफिट मिळतो असं एक त्यातून आम्हाला जाणवलं आणि म्हणून आम्ही बिटल शेळ्यांची निवड केली. तर आता आपल्या फर्ममध्ये टोटल किती शेळ्या आहेत? सध्या आपल्याकडे 6 मदर स्टॉक 6चा आहे, एक ब्रीडर आहे आणि 4 पिल्लं आहेत. बर. तर आता ह्या ज्या शेळ्या आहेत तर ह्या बिटल जातीच्या शेळ्या हे दिवसाला किती लिटर दूध देतात बरं?
बिटलच्या शेळ्या साधारणतः 3 ते 5 लिटरपर्यंत दूध देतात त्या, म्हणजे जेणेकरून त्यांच्या पिल्लांना ते म्हणजे भरपूर दूध होतं. त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालंय आता? माझं शिक्षण मी MSc एन्व्हायरमेंटल सायन्सेसमधून मी पुणे युनिव्हर्सिटीतून माझं MSc झालं आणि त्यानंतर मी जवळपास 20 वर्ष सर्व्हिस केलेली. अरे वा. आणि 20 वर्ष सर्व्हिस केली आणि जेव्हा मी जॉब सोडला त्यावेळेस मी हेड एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण विभागाचा हेड अल्ट्राटेकमध्ये त्या युनिटच्या पर्यावरण विभागाचा हेड होतो. हो. आणि म्हणजे जवळपास माझे 1.5 लाखाच्या आसपासचं माझं मंथली पॅकेज होतं ते मी सोडली आणि इकडे येऊन म्हणजे शेती आणि शेतीशी निगडीत काहीतरी करायचं हा आमचा उद्देश होता. म्हणजे तुम्हाला बिझनेसच करायचा होता? हा, बिझनेस पण शेतीशी निगडीत म्हणजे दुकान किंवा काहीतरी दुसरा व्यवसाय तसं नाही, शेतीशी निगडीत जो कोणता व्यवसाय तो करायचा होता. आणि म्हणून आम्ही शेळ्यांची निवड केली होती सुरुवातीला. तेव्हा तुम्ही जॉबला कुठे होते? मी जॉब सोडला त्यावेळेस मी कच्छमध्ये होतो. कच्छमध्ये. अरे वा. तर तुमची दिनचर्या कशी असते, म्हणजे सुरुवात कशी करता तुम्ही सकाळी उठल्यापासून? आमचे जो दिवस चालू होतो एक साधारणतः 6:30 वाजता सुरू होतो आणि 6:30 ते 8 वाजेपर्यंत म्हणजे यांना खुराक आणि करडं पाजणे वगैरे हे सगळं गव्हाणे साफ करणे, परत त्यांना खुराक टाकणं, खायला टाकणं किंवा झाडून काढणे, सगळं हे 8-8:30 वाजेपर्यंत आमचं कंप्लीट होतं काम. त्यानंतर आम्ही मोकळे असतो, दिवसभर मोकळे असतो. दुपारी फक्त त्यांना एकदा खायला टाकायचं आणि संध्याकाळी ते म्हणजे खायलाच टाकायचे तेवढ्याच, म्हणजे जो काय अर्धा तासाचा असेल. आणि जशी गरज असेल तर कोणाला काही औषध द्यायचं असेल किंवा काही टॉनिक द्यायचं असेल ते गरजेनुसार एखाद्या दिवशी ते तेवढंच काम असतं. म्हणजे दिवसभरामध्ये अवघे एक 2 ते 2.5 तासाचं काम शेळ्या याच्यामध्ये आम्हाला असतं, म्हणजे कंटिन्युअस 2-2.5 तासामध्ये आमचं सगळं काम होतं. म्हणजे आता ह्या ज्या तुम्ही ना प्रत्येक शाळा अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये डिवाइड केल्यात, म्हणजे याच्यात एक त्याच्यात एक. आता त्यामागचा उद्दिष्ट काय, म्हणजे पिल्लं वेगळे, बोकड वेगळं, असं त्याचं काय कारण आहे? कसं असतं की शेळ्यांच्या त्यांची जी स्टेज आहे त्यानुसार आपल्याला, जसे प्रेग्नंट असेल तर तिला वेगळा खुराक असला पाहिजे, ज्या दुधावाले असतील त्यांना वेगळं असतील, ज्या खाट्या शेळ्या आहेत त्यांना वेगळा खुराक द्यायचा असतो. ते मेंटेन करण्यासाठी आपण कंपार्टमेंट केलेले आहे, तसंच त्या शेळ्या पण ठेवलेल्या आहेत. खुराकामध्ये आम्ही पेंड आणि डाळीची चुनी या 2 गोष्टी आणि खाद्य म्हणजे काय काय देतात त्यांना खायला? खाण्यासाठी मका कुटी, त्यानंतर तुरभुसा आणि त्यांना संध्याकाळी आम्ही दसरथ घास, म्हणजे 3 गोष्टी आहेत. बरं. आणि त्यानंतर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं, म्हणजे पाणी किती वेळा ठेवता किंवा काय? याच्यासाठी आम्ही शेडमध्ये सगळीकडे पाईपलाईन हे केलेली, प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक नळ काढलेला आहे आणि तिथे जी बकेट ठेवलेली ती भरून ठेवतो. आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत नाही की शेळ्यांचा गाभण पिरियड हा किती असतो, तर तुम्ही काय सांगाल? शेळ्यांचा 5 महिन्याचा गाभण पिरियड असतो. तर 5 महिन्यामध्ये ते कधी 5 दिवस आधी पण पिल्लं देऊ शकते किंवा 5 महिने 5 दिवसानंतर एक 10 दिवसाचा तो ग्रेस पिरियड असतो त्याचा, तेवढ्या दिवसात ते पिल्लं देतात. एकदा शेळी वेल्यानंतर परत किती दिवसांनी ती गाभण राहते? शेळ्यांचं म्हणजे प्रत्येक शेळीवर डिपेंड असतं. नॉर्मली शेळी एक 1.5 ते वेल्यानंतर 1.5 ते 3 महिन्यामध्ये परत गाभण राहते. बरं. आता ह्या ज्या तुमच्या शेळ्यात ह्या दिवसभर इथंच बंदिस्त असतात का मोकळ्या सोडतात तुम्ही थोड्या वेळ? त्यांना आपण संध्याकाळचं एक 4च्या नंतर 2-3 तासासाठी
खाली सोडतो. बरं, खाली म्हणजे ह्या मोकळ्या पटांगणात सोडता का? मोकळं आपण त्याला जाळीचं हे कंपाऊंड केलेलं आहे, हां. त्यामध्ये 2-3 तासासाठी सोडतो. त्यांना तिथं थोडं खायला पण टाकतो आणि म्हणजे त्यांना मातीमध्ये ते रेस्ट करण्यासाठी त्यांना आपण सोडतो. हा, म्हणजे थोडा वेळ तुम्ही तिथं ठेवता म्हणजे जेणेकरून इथं बंदिस्त असल्यामुळं. हो. बरोबर सर. तसं तुम्ही प्रत्येक ठिकाणी ही जी वीट ठेवली याचा एक काय उपयोग आहे किंवा काय? ही जी वीट आहे ही त्याला चाटण वीट म्हणतात. मिनरल म्हणजे कॅल्शियमसाठी. कॅल्शियम आणि मिनरल्ससाठी ही वीट आपण त्यांना ठेवतो. जेव्हा त्यांना याची गरज पडते हां, त्यावेळेस ती चाटण त्याची पूर्तता करतो. म्हणजे असं तुम्ही प्रत्येक गावाने ठेवलेली आहे का? प्रत्येक गव्हाणीमध्ये हे ठेवलेली आहे. बर. हा, तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक गावानीमध्ये एक एक वीट आहे जी की कॅल्शियम, विटॅमिन, मिनरलची वीट आहे. ह्या शेळ्या यांना बरोबर चाटून त्यांची पूर्तता ही भागवल्या जाते. तर आता तुम्ही खुराक पण याच्यातच टाकता का? हो, खुराक आपण सकाळी खुराक टाकतो त्यावेळेस जेव्हा खुराक टाकतो तेव्हा गव्हाण साफ केलेली असते. हां, खुराक टाकल्यानंतर मग आपण परत खायला टाकता. आता ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या एका वर्षाला किती पिल्लं देतात? म्हणजे एका वित्ताला किती पिल्लं देतात या? शेळ्या एका वेताला म्हणजे आता ह्या आपल्याकडे जे आहेत त्या जवळपास सगळ्याच शेळ्या 2 पिल्लं देतात एका वेताला आणि साधारण 1.5 वर्षामध्ये 2दा पिल्लं आपल्याला विकायला मिळतात. आता जी जर शेळी एखादी नवीन आहे तर ती एका सुरुवातीला किती पिल्लं देते? असं पहिला रू शेळी असल्यावर म्हणजे असं काही नसतं. पहिला रू जरी शेळी असली तरी मी 2 पण पिल्लं देऊ शकते आणि 3 पण देऊ शकते जर तिची चांगली तब्येत असेल तर. पण नॉर्मली 2 पिल्लं देतात. अपवाद काही शेळ्या 1च पिल्लू देतात. बरं. आता हे तुम्ही जे हे शेड बांधले हे तुमचं शेड किती बाय कितीचं आहे? शेडची साईज आपली 20 बाय 30चं शेड आहे. हां. आणि आपण एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. बरं. आता हे तुम्ही शेड कधी बांधलेलं आहे म्हणजे किती वर्ष झाली याला? एक वर्ष झालं तसं. 1 वर्ष. आपण शेळी पालन सुरू करून 1.5 वर्ष झालं साधारणतः. हां. आणि शेड आपण 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाले. बरं. आता तुम्ही हे जे हे खाली असं हे जे होल पाडले किंवा अशा फळ्या टाकल्यात त्या मागचा उद्दिष्ट काय आहे? नाही, ह्या अशा फळ्या टाकण्याचा उद्देश असा आहे की यांनी जे मलमूत्र जे आहे म्हणजे जे लेंड्या आहेत त्या खाली जावेत आणि वरचं फ्लोरिंग ड्राय आणि स्वच्छ राहावं. हा, म्हणजे साफ करायला पण सोपं जाते. झाडू मारला की हे सगळं खाली जाते. ह्याला झाडू मारायची बी गरज पडत नाही. ते आपोआप खाली जातात. खाली जातात. बरं. आता त्या मागचं तुम्ही ना याच्या इथं एक पत्रा एक टाकलेला आहे खाली तुम्ही बघू शकता. इथं सरांनी पत्रा टाकलेला आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्ही. तर सरांनी ना खाली इथं पत्रा टाकलेला आहे जेणेकरून वरून जे मल लेंड्या जे काय पडतात त्या बरोबर ह्या पत्र्यावर पडल्यानंतर बरोबर त्या एका जागी ह्या असे वरून बरोबर खाली येतात. जेणेकरून जर खाली एखादा माणूस असेल किंवा शेळ्या असेल किंवा कोणी एखादा साफसफाई करायची पण काही गरज नाही. बरोबर वरून लेंड्या पडल्या की ते बरोबर ह्या पत्र्यावर पडून खाली इथं हे तुम्ही बघू शकता इथं खाली लेंड्या पडलेल्या आहेत. ही एक चांगली संकल्पना सरांनी या ठिकाणी केलेली हे बघू शकता. कारण की याच्यातून बरोबर जर वरून लेंड्या पडल्या की ते याच्यावर पडतात आणि इथून बरोबर इथं पडतात. म्हणजे अख्खा हा जो याच्या खालचा परिसर आहे हा अख्खा झाडायची काही गरज नाही. फक्त इथून लेंड्या खाली पडल्या की फक्त इथून इतकंच गोळा करायचं आणि ते पण गोळा करायची काही गरज नाही. आता तुम्ही वर हा जो पत्रा टाकल्या कारणाने वरून काय शेळ्यांच्या लेंड्या म्हणा किंवा मलमूत्र काय खाली पडत नाही. तर त्याच्या खाली तुम्ही खाली दुसरा पण एखादा व्यवसाय करू शकता. तर त्या अनुषंगाने तुम्ही मेंढ्या घेतल्यात. ते किती मेंढ्या आहेत आपल्याकडे आता? आता सध्या आपल्याकडे 9 कोकरी आहेत. 9 कोकरे. आणि आपण त्यांना आता सेल करायचं आहे त्यांना. बरं. म्हणजे 2-2.5-3 महिन्यापूर्वी आपण त्यांना घेतलेलं आहे. बरं. त्याने 2.5-3 महिन्यापूर्वी हे जे कोकरं घेतलेले आहेत ते आता विक्रीला आलेले आहेत. तर त्यांना हे विक्री पण करायचे आहेत. तर सरांनी इथं हा पत्रा टाकल्याने हा एक खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह फायदा आहे इथं. का तर वरून काय शेळ्यांची लेंड्या म्हणा मलमूत्र काय खाली पडत नाही. त्याच्या अनुषंगाने जर समजा कधीमध्ये काय होतं मी बऱ्याचशा फार्मवर पाहिलं हा पत्रा नसतो
म्हणजे जरी एखादा माणूस खाली आला किंवा साफ करायला तर त्यांना वरून जर लेंड्या हे ते पडल्या तर कपडे खराब होतात किंवा साफ करताच येत नाही. म्हणजे तुम्हाला शेड खाली करावं लागतं, सगळे जनावर खाली घ्यावं लागतात, नंतर ते नंतर साफ करावं लागतं. बरोबर. तर आता काय अडचण नाही आणि वरून चांगली सावली पण आहे. सावली आणि टेम्परेचर बी कमी राहतं. म्हणजे ह्या पत्रामुळे टेम्परेचर कमी राहतं. जेव्हा हिवाळ्यामध्ये जे टेम्परेचर राहतं म्हणजे शेळ्यांना बी थंडी वाजत नाही आणि उन्हाळ्यामध्ये बी खालून थोडी गारवा राहतो. आता हे सगळं वरून टेम्परेचर जरी असलं तरी पण खालून या पत्र्यामुळं थोडी थंड हवा निघते. ज्यावेळेस आपण उभं राहतो तर आपल्याला जाणवतं की खालची बाजू थंड आहे, वर गरम असते. नाही आता सुद्धा चांगलं जाणवतं की एकदम गार थंड हवा आहे, कारण की वर पण पत्र आहे खाली, पत्र्याच्या खाली बी गार असतं, वरच्या बाजू बी वर पण गार राहते. बरोबर. तर आता तुम्ही भविष्यात ह्या जी मोकळी जागा आहे तर इथं नेमकं तुम्ही कोंबड्यांचं शेड करणार आहे का, काय उद्दिष्ट आहे त्यामागचं? आमचा ह्या बकऱ्यांचं थोडं जास्त प्रमाणात करायचं आहे, कारण आमच्या याला आम्हाला मेंटेनन्स कमी लागतोय आणि आमचा जो शेळ्यांचा जो मेंटेनन्स कॉस्ट आहे ती आमची या कोकऱ्यांमधून मिळते. याला जास्त खायला लागत नाही आणि आम्हाला ह्यांना जास्त लक्ष बी द्यायची गरज नाही पडत. बरोबर. इझिली आमचं हे काम होतंय आणि म्हणजे आपले पैसे पण चांगले मिळतात त्यातून. आता तुमच्या ज्या शेळ्या त्या तुम्ही डिवॉर्मिंग किंवा लसीकरण केलंय का आणि कोणतं केलंय? डिवॉर्मिंग आपण करतोय. पिल्लांना 15 दिवसाची पिल्लं झाली की आपण त्यांना डिवॉर्मिंग करतो. शेळ्यांना त्यांना प्रेग्नंट करायच्या आधी त्यांना डिवॉर्मिंग करतो. बरं. वर्षातून किती वेळा करता तुम्ही डिवॉर्मिंग एका शेळीला? 2 वेळा, 2 किंवा 3 वेळा त्यांना करतो. डिपेंड हे राहतं. पण जेव्हा त्यांना प्रेग्नंट करायचंय, त्यांना त्या हिटवर यायच्या आधी त्यांना डिवॉर्मिंग करता येतं. डिवॉर्मिंग करतोच. आणि आता लसीकरण केलंय का त्यांना? आता आपण त्यांना PPRचं लसीकरण केलेलं आहे. PPR. आता आपण नवीन असल्यामुळं आपण स्वतः आपण करू शकतो, पण लगेच हे करणं धोक्याचं असतं. म्हणून आपण इथले जे डॉक्टर्स असतात त्यांचे आपण हेल्प घेऊन ते लसीकरण करतो. म्हणजे तुम्ही डॉक्टरांमार्फत PPRचं लसीकरण आता केलेलं आहे, त्यासोबतच डिवॉर्मिंग पण केलेलं आहे. बरं, तुम्ही यांना कोणतं या टॉनिक वगैरे देता का जास्त वजन वाढण्यासाठी किंवा हाईट वाढण्यासाठी किंवा तब्येत चांगली राहण्यासाठी? सुरुवातीचं फक्त एक 15 दिवस आपण त्यांना टॉनिक देतो. म्हणजे पिल्लांसाठी आपण ग्रायपॉटर वगैरे देतो आणि बोविग्रो म्हणून जे एक टॉनिक आहे ते देतो. बाकी ते जास्त दिवस देत नाही, नॉर्मली देतात. काही शेडवाले चांगले 1 महिना 2 महिने देतात, तर तसं तुम्ही फक्त 15 दिवस देता का? 15 दिवस ते महिन्याच्या आतमध्ये ते बंद व्हावं. पण तसेही आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला आहे की अजून त्याची ग्रोथ आणि वेट गेन पण चांगलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं की टॉनिक न देता हे तुमचे जे पिल्लं आहेत किंवा शेळ्या त्यांचं तब्येत पण चांगली राहते आणि हाईट पण चांगली वाढते. ऑफकोर्स म्हणजे तुम्ही टॉनिक दिल्यानंतर तुम्हाला चांगलं रिझल्ट चांगलेच मिळतात. पण तसंही न जरी दिलं तरी पण रिझल्ट मिळतातच. कारण पिल्लाची आई आणि बाप जर चांगले असतील तर पिल्लं पण सुदृढ आणि तंदुरुस्त राहतात. म्हणजे त्यांना काही ऍडिशनल जास्त डोस टॉनिकची काही गरज नसती. बरोबर. आता तुम्ही बोलण्यातून असं कळलं की तुम्ही खुराक पण जास्त देत नाही त्या मानाने, तर त्यामागचं काय उद्दिष्ट आहे? नाही, खुराक जास्त देत नाही, त्यांची जी रिक्वायरमेंट आहे तेवढे त्यांना ती सफिशियंट होते. कारण त्यांच्या हेल्थ वरून आम्हाला तरी वाटतं की हेल्थ आणि त्यांची ग्रोथ त्या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर त्याची ग्रोथ पण चांगली होती आणि हेल्थ पण चांगली राहते. आता तुम्ही आता खुराकामध्ये काय काय देता त्यांना? सध्या तर आपण पेंड आणि डाळीची चुरी देतो त्यांना, डाळ मिळत चुरी. बरं. आणि तुम्ही मागाशी सांगितलं तर त्याप्रमाणे 4-5 वाजता सर या ठिकाणी मुक्त संचार करण्यासाठी शेळ्या सोडतात. तुम्ही बघू शकता 4-5च्या दरम्यान थोडंसं ऊन कमी झालं की ह्या मोकळ्या वातावरणात वरील शेळ्या ह्या खाली सोडल्या जातात. का तर त्यांचं थोडंसं चालणं पण झालं पाहिजे आणि खाली मुरुम असल्या कारणाने ते एक फायद्याचं आहे. सर, आता तुमच्या शेडमध्ये किती शेळ्या आहेत टोटल? आपल्याकडे 6 शेळ्या आहेत.
एक ब्रीडर आहे आणि बाकी 4 पिल्ले आहेत. हा 4. तर मग आता तुम्ही ह्या शेळ्या वाढवणार आहेत का एवढंच ठेवणार आहेत? नाही, शेळ्या आपण वाढवणार आहेत, पण आता त्या आपला जो मदर स्टॉक आहे त्याच्यापासून जे पिल्ल तयार होतात त्याच्यातूनच आपण हा, म्हणजे आता काय जण काय म्हणतात, आता बिटलच्या शेळ्या ह्या मूळ पंजाबमधूनच येतात, पंजाबची ओरिजिन आहे. ओरिजिन पंजाबची, बरोबर. तर मग आता तुम्ही तिकडून घेत नाही, तुमच्याकडे ज्या आहेत त्याच तुम्ही वाढवणार आहेत. बरोबर. तर तुम्ही म्हणजे पंजाबवरून का नाही घेत शेळ्या आता? कारण कसं ह्या एरियामध्ये बऱ्याचशा पंजाबवरून आता गाड्या येतात, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेडवर येतात किंवा प्रत्येक जिल्ह्यात गावात येतात. तर तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून घेत नाही. आपण जो अनुभव असा आलेला आहे की जे आपण जे बाहेरून जे शेळ्या आणतात, म्हणजे आपल्या जे मित्रांच्या अनुभवातून आपल्याला समजलेलं किंवा त्या शेळ्यांच्यातून सेट होत नाहीत, म्हणजे आपल्या वातावरणात सेट होत नाहीत. म्हणजे आणले की शेळ्या सेट होत नाहीत व त्यांच्यात मोर्टॅलिटी म्हणजे मरण्याची शक्यता जास्त राहते. समजा तुम्ही जर 10 शेळ्या आणल्या त्यातल्या 2 जर गेल्या तर तुमचा लॉस तिथंच भरपूर लॉस झाला, म्हणजे प्रॉफिट नाहीच. हा, मग त्यामुळं प्रेफरन्स तर म्हणजे इथल्याच साईडला दिलं पाहिजे शेळ्या घेणाऱ्यांनी. कारण काय होतं, मग ती शक्यता कमी असते ना, आपल्याला ज्याच्याकडून आणलं त्याला म्हणता येते किंवा याचं जर काही इश्यू असेल त्या शेळीचा, पण जर पंजाबहून आणलं तर आपण काय म्हणू शकत नाही. सर, आता तुम्ही आम्हाला सर्व सांगितलं, पण आता तुम्ही हे घेतले तर आता याचा सेल कसा करायचा किंवा हे विकल्याच्या नंतर तुम्हाला याच्या मागे किती प्रॉफिट होतो? हे यांची जी पिल्लं येतं ते साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये आपण त्यांना सेल करतो आणि हे सगळीच पिल्लं आपली ब्रीडिंगसाठीच जातात. त्यामुळं त्याचे जे कस्टमर आहेत ते आपल्या शेडवर येऊन घेऊन जातात. तर एक जर समजा एक पिल्लू जन्मल्यानंतर ते तुम्ही किती महिन्यात विकता? 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपण विकतो. म्हणजे 3च्या आत विकतच नाही, 3-3.5 महिन्याच्या झाल्याच्या नंतरच विकतो. 3 महिन्यापर्यंत ते दूध पितच असतं, त्यामुळे आपण त्याला 3 महिन्यापर्यंत ठेवतो. बरं. नाही, काय ठिकाणी काय होतं, 1 महिन्याचं झालं पिल्लू की काही शेडवाले विकून टाकतात, जसं कस्टमर लागेल तसं. नाही, बरोबर आहे, पण नाही, आता आपल्याला त्यांच्या आईपासून आपण त्यांना तेच दूध महत्वाचं आहे. कारण की ते दूध दिल्यानंतरच ते पिल्लं चांगले सुधारतात किंवा मोठे होतात. तर एक पिल्लू जर समजा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 3-3.5 महिन्यानंतर विकतात, तर एक पिल्लू किती रुपयाला जातं बरं अंदाजे? पिल्लाच्या क्वालिटीवरून त्याची किंमत ठरते आणि साधारणतः आपण जे आपल्या शेडवरची जी पिल्लं विकलेली ते 25,000 ते 45,000पर्यंत दिलेली. 25,000 ते 45,000 रुपयापर्यंत एक पिल्लू दिलेलं आहे. तर जर समजा असं म्हणायचं की 1-1.5 महिन्यात तुम्ही म्हणले की 2 वेळा पिल्लं विक्रीला येतात. 1.5 वर्षात. तर एक शेळी अंदाजे 2 पिल्लं देते, म्हणजे 2 आणि 2 4, म्हणजे एक शेळी 1.5 वर्षात 4 पिल्लं देते. आणि एक पिल्लू एक अंदाजे आपण धरून चालायचं 30-40 हजाराला धरून चालायचं. हा मिनिमम 30,000 जरी पकडलं ॲव्हरेज, तर 4-12 म्हणजे 1,20,000, म्हणजे एक शेळी 1.5 वर्षात 1,20,000 रुपये इतकं उत्पन्न 100% प्रॉफिट देऊ शकते. बरोबर. असं जर शेडचं बंदिस्त जर तुम्ही शेळीपालन जर केलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर फक्त सकाळी 6:30 वाजता उठून 8 वाजेपर्यंत गावाने साफ करणं किंवा हे खालचं झाडून काढणं किंवा हे पिल्लं पाजणं इतकं करतात. त्यानंतर सर 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4-4:30-5 वाजेपर्यंत निवांत असतात. 5च्या नंतर हे शेळ्या खाली फक्त चालण्यासाठी सोडतात, 5 ते 6 1-1.5 तास, आणि त्यानंतर मग परत इथं आणून निवांत होतात. तर सांगायचं उद्दिष्ट एवढाच, तुम्ही जर हे फॉर्म जर चालू केलं तर एकदम चांगला बिझनेस आहे. म्हणजे दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा राबण्यापेक्षा हा एक शेळी सरांनी सांगितल्याप्रमाणे एक शेळी 1.5 वर्षाला 1,20,000 रुपये इतकं उत्पन्न 100% देते. तर आमच्या शेतकऱ्यांना जर समजा तुमच्या फार्मला जर यायचं असेल तर तुमचा एकदा पत्ता आणि शेडचं नाव सांगा. पत्ता हे रुईगाव पिरफाटा लोकेशनचं नाव जास्त प्रचलित आहे, कर्जत
तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आणि हा पाठीमागा कोणता रस्ता आहे? आणि हा NH 548D या रोडवरतीच आपलं फार्म आहे. त्यामुळं येण्या जाण्यासाठी कोणालाही अगदी सोयीचं लोकेशन आहे. म्हणजे कोणी कसंही म्हणजे कधीही येऊ शकतात, काहीच अडचण नाही. बरं, फक्त येण्याच्या अगोदर आधी एक दिवस फोन करावा. येण्यापूर्वी फोन केलेला बरं राहील. हां, आणि जर ह्या शेडवर जर समजा एखादी शेळी, पाट किंवा एखादं जर करडू विक्रीला असेल तर त्यासाठी तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा. 7229 04 82 32. हां, तसेच मित्रांनो, खाली ह्या व्हिडिओच्या खाली बरोबर त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव तसेच पत्ता दिलेला आहे. जरी कुणाला यांच्या फॉर्मला जर व्हिजिट करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा.